आपले जे प्राध्यापक आहेत जगाटे सर त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं जे मार्गदर्शन असेल मनोगत असेल सर्व मान्यवर पुनीता जोशी गायकवाड सर आणि अजित सर हरीश सरांनी सगळं सांगितलेलं गायकवाड सर. फक्त आपली एक परंपरा आहे गेल्या म्हणजे 5 वर्षात पहिल्या 10 मध्ये जे देशात पहिले 10 मध्ये येतात त्यात आपले 2 ते 3 विद्यार्थी नक्की आहेत. ही परंपरा तुमच्या बॅचला पण मी मागच्या वर्षी पण बोललेलो, या वर्षी पण बोलतो. या बॅचच्या माध्यमातून पण आम्हाला पहिल्या 10 मध्ये देशात 3 विद्यार्थी पाहिजे म्हणजे पाहिजे. तर आपलं हे रेप्युटेशन आहे, आपलं हे पुढे कंटिन्यू झालं पाहिजे. दुसरं म्हणजे नुकतंच आपलं पिंपरी महानगरपालिकेचं इंडक्शन ट्रेनिंग झालं. तर तिथे आम्ही शिकवत असतो विद्यार्थी लहान असताना गेले तर या संस्थेची मी निगडीत आहे. तिथे काही विद्यार्थी आपले भेटले आता ते इंडक्शन ट्रेनिंग मध्ये शॉर्टमध्ये त्यांना सांगायचं टीव्ही बद्दल. तिथे मी सहज प्रश्न विचारला की आता आपल्या शरीराच्या कुठल्या अवयवांना टीबी होतो. तर ते लगेच 2 जणांनी उत्तर दिलं नका आणि केस सोडली तर सगळ्या तुम्हाला कसं काय माहिती सर तुम्ही शिकला की आपले विद्यार्थी खूप छान वाटलं. म्हणजे असं काही जे रिसिप्रोकेट होतं ना विद्यार्थ्यांकडनं खूप छान वाटतं. म्हणजे ते विद्यार्थी आपले त्या पदावर गेले त्यांना तर तिथे बघून तुम्हाला म्हणजे तुम्ही सद्गतीच झालो वा वा. तसंच मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे विद्या विनयाने शोभते. म्हणजे आजकालच्या काळात सुद्धा ही सुभाषित लागू होतं नाही आपल्याला अनुभव येतो जीवनात तरी पण वर्गामध्ये येताना तुम्ही शिक्षकांची परवानगी घेणं, योग्य व्यक्तींना योग्य वयापर्यंत मान देणं. म्हणजे मला असं म्हणायचं नाही तुम्ही मला मान द्यावं, पण वर्गात मी बाकीचे जे आहेत ते शिक्षक आहेत त्यांना तो मान मिळालाच पाहिजे. भले आपण खाली गेल्यावर खांद्यावर खांदे टाकून एक मित्रासारखे वागतो, पण जिथे जो मान ज्याला मिळाला पाहिजे तो मिळालाच पाहिजे. ओके, सो हीच माझी तुम्हाला विनंती आहे. बाकी सगळं तुम्हाला सांगितलंय. फक्त आमच्या एक विद्यार्थ्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो सर. आमचा एक विद्यार्थी होता 2 वर्षापूर्वी, तो सांगून देशात पहिला. तो दौंडचं जे आरएस आहे म्हणून त्याचं नाव आहे, दौंड आरएसला एमपीडब्ल्यू म्हणून काम करतात ते. तो सांगून देशात पहिला आला. सर मला असं म्हणजे ते हे पहिलं वगैरे असणे मला देशात पहिले खरंच पहिला आला. बरं ते पण मला तुम्हाला सांगावंच वाटतं. ही आपली परंपरा आहे या संस्थेशी 100 वर्ष झाली आहे. नगामोडे सर आणि गायकवाड सरांच्या कारकिर्दीमध्ये आणि इतर सगळे आहेत, भोसले सर आहेत, सिद्धे सर आहेत, आपले विकी सर आहेत, सुरेश सर आहेत. सो या सगळ्यांचा याला हातभार लागतो. तुम्ही यांची मदत घ्या आणि तुमची उत्तरोत्तर प्रगती व्हावं. हे साबळे सरांनी पण सांगितलं. आता आज ते युपीएससी साठी परीक्षा देत आहेत, पण ते इथे सुद्धा आहे कॉम्पिटिशन पण वाढली आहे. तुम्हाला एमपीएससी युपीएससी देणारे कॅन्डिडेट आहेत, पण ते जे क्वालिटी मिळते तुम्हाला ती कुठेच नाही मिळणार. हे मी तुम्हाला अश्युअर्ड करून सांगू इच्छितो.